तर नमस्कार मित्रांनो, आपण आज शेळ्यांना आणि करडांना लिव्हर टॉनिक देणार आहोत आपल्या. तर बघू शकता या पद्धतीने देणे. तर लिव्हर टॉनिक देण्या अगोदर आपण शेळ्यांना अर्धा एक घंटा काहीही द्यायचं नाही मित्रांनो खाण्यापिण्यास, जेणेकरून खूप लवकर लागू होईल ते औषध आपण दिलेलं. आणि दिल्यानंतरही अर्धा एक घंटा मित्रांनो काहीही खायला देऊ नका तुम्ही. तर या पद्धतीनं आपण लिव्हर टॉनिक त्यांना देत आहोत मित्रांनो. तर देण्याची पद्धत वेटनुसार द्यावं लागतं मित्रांनो. ते 2, 4, 6 ml शेळी किंवा बोकड पिल्लू पाहून या पद्धतीने तुम्ही डॉक्टरच्या सहाय्याने देऊ शकता मित्रांनो. त्या पद्धतीने दोन्ही पायाच्या मधात त्यांना धरणे आणि थोडेसे त्याचे तोंड वर करणे आणि एक साईडने इंजेक्शनद्वारे सोडणे. सुईची टोक काढणे बरं मित्रांनो, किंवा शेळीलाही जाऊ शकते ते नवीन असाल तर, किंवा डॉक्टरच्या सहाय्याने करू शकता तुम्ही. तर आपण याआधी डिवर्मिंग केली होती म्हणजे जंतुनाशक, आणि जंतुनाशक केल्याच्या नंतर लिव्हर टॉनिक देणे खूप आवश्यक आहे मित्रांनो, कारण जंतुनाशकने त्यांच्या लिव्हरवर थोडा प्रभाव पडतो मित्रांनो. तर या पद्धतीने आपण सर्व करडांना देत आहोत, बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर मित्रांनो, लिव्हर टॉनिक दिल्यामुळे शेळ्यांना चारा वगैरे पाणी वगैरे खूप पद्धतीने आणि छान पद्धतीने ते पचनक्रिया वगैरे होत असते मित्रांनो. शेळी थांबणे, चारा न खाणे, पाणी न पिणे, या पद्धतीने बघू शकता तुम्ही. लिव्हर टॉनिकचे खूप फायदे आहेत मित्रांनो.